वर्नर मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च मुरबाड रोड कल्याण प्रभूच्या प्रत्येक भक्ताचं जे या पवित्र भक्ती मंदिरामध्ये उपस्थित आहेत आणि जे ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी होत आहेत त्या सर्वांचं या नूतन वर्ष पूर्व संध्या आराधना क्रमांक स्वागत करीत आहे. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. सूर्य आपल्या आखलेल्या क्रमाने मार्ग आक्रमितो. त्याचा उदय व अस्त कालक्रमणे नवदिन व 2021चे नूतन वर्ष घेऊन येत आहे. गतवर्षातील सर्व दिन काळाच्या उदरात जरी सामावले जाणार असले तरी त्या प्रत्येक दिवसात आपण केलेल्या कृतींची नोंद सर्व शक्तिशाली प्रभू परमेश्वराकडे आहे. या 2021 वर्षातही आपल्या प्रतिदिनाच्या कृतींची नोंदणी होणार आहे. म्हणूनच आपला प्रत्येक दिवस देवास संतोषकारक असा वाटावा यासाठी आपण विशेष प्रार्थना आज करणार आहोत. या विशेष आराधनेत आपले स्वागत आहे. आशीर्वाद, आरोग्य, सामर्थ्य, मार्गदर्शन यांची आपण प्रभूकडे याचना करणार आहोत. पावित्र्याने युक्त होऊन आपण त्रैक्य देवाची भक्ती करूया. या भक्तिभावाचा सुवास देवास संतोषकारक ठरून तो आपणास आशीर्वादित करो. हे देवभक्ता, नीतिमत्व, सुभक्ती, प्रीती, धीर व स्वमता ह्याच पाठीस लाग. विश्वासाच्या सारख्या संबंधाचे जे सुयुद्ध ते कर. युगांच्या जीवनाला बळकट धर. त्यासाठी तुला पाचारण झाले आहे. कारण आपणासही पूर्वी निर्बुद्धी व आज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वात्सल्याने दारसले करणारे, दृष्टपणा व हेवा ह्यास आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकाशी द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपण तारणारा देव ह्याच्याशी दया व मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्याने नव्हे तर नव्या जन्माच्या स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवेकरण ह्याद्वारे त्यांनी आपल्यास दयानुसार आपणास तारिले. त्याने तो आत्मा आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्यावर विपुलपणे ओतला आहे. ह्यासाठी की आपण त्याच्या कृत्याने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगाच्या जीवनाचे वासरव व्हावे म्हणून. आपण आळीपाळीचा शास्त्र भाग वाचू. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू परमथोर आहेस. तू मान व महिमा ह्याचे मंडित आहेस. अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा. त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असे करा. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, स्तवन करा. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण तो मनोरम आहे. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, ह्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. यावेळेला मंडळीने कृपा करून उभे राहावे. आपण उपासना संगीत यामधनं गीत क्रमांक 613 भक्त राज्य याहो करू जय जयकार हे अभंगाच्या चालीवरचं गीत आहे. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया.
छंद पुढील आनंद साधा भक्तराजया हो करू जय जयकार नव संवत्सर आला आला काल आज उद्या एकच देवाला तुम्हाला आम्हाला भिन्न भिन्न काल आज उद्या एकच देवाला तुम्हाला आम्हाला भिन्न भिन्न भक्तराजया हो करू जय जयकार नव संवत्सर आला आला जगदीशून्या हेर ईश्वर नव संवत्सर सदा त्याला हृदय ईश्वर बाहेर ईश्वर नव संवत्सर सदा त्याला भक्तराजया हो करू जय जयकार नव संवत्सर आला आला जयाचे जीवन प्रभू येशू झाला हिशोबत याला काळाचा न जयाचे जीवन प्रभू येशू झाला हिशोबत याला काळाचा न भक्तराजया हो करू जय जयकार नव संवत्सर आला आला ख्रिस्त शिष्य आम्ही सदा राहणारे सदाचे गाणारे जय गीत ख्रिस्त शिष्य आम्ही सदा राहणारे सदाचे गाणारे जय गीत भक्तराजया हो करू जय जयकार नव संवत्सर आला आला दास म्हणे प्रभू ओळखी आम्हाला आम्ही प्रभूला ओळखालो दास म्हणे प्रभू ओळखी आम्हाला आम्ही प्रभूला ओळखितो भक्तराजया हो
आपण उभे असतानाच प्रेषितांचा मतांगीकार म्हणून त्रैक्य देवावरील आपला विश्वास आपण एकत्रितपणे जाहीर करूया. सर्व समर्थ देवचो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्या मृत्यूतून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयाला जो येणार आहे, त्याच विषयी मी विश्वास धरिते. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याच विषयी मी विश्वास धरिते. आमेन. मंडळी कृपया स्थानापन्न होईल. आपल्या मोबाईलमध्ये जर आपण आपल्या चर्च ग्रुपमध्ये आपण ग्रुप मेंबर आहात, तर आपल्याकडे ही जी पूर्वसंध्या आराधनाक्रम आहे निश्चित आलेला आहे. आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी कृपा करून ह्या ज्या प्रती आहेत त्यामधनं फॉलो करावं. आपण यावेळेला नववर्षोपकार स्तुती व सामर्थ्य प्राप्तीसाठी प्रभूसमोर नम्र होणार आहोत. आपण प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया आणि ही प्रार्थना आळीपाळीने करावयाची आहे. हे आमच्या कृपाळू देवा, या वर्षातील प्रत्येक दिवसाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या वर्षात आम्ही सुखाचे आनंदाचे दिवस कमी पाहिले, पण जरी सर्व जग कोविड-19च्या महामारीत हवालदिल, हताश, दुःखी, निराश, अनुत्साही झालेले आहे, तरी आम्ही तुझ्यावर भाव व विश्वास, आशा ठेवत आहोत. आमच्यासाठी जे योग्य तेच तू केलेस असा आमचा विश्वास आहे. आम्ही नव आशा, नव चैतन्य, नव उभारी धरून जीवनक्रमात पुढे चालत राहावे असा आशीर्वाद आज आम्हास दे. परमेश्वराची दया सनातन आहे. परमेश्वराने माझ्यावर केलेले सर्व उपकाराबद्दल मी त्याचा कसा उतारा अडचणीत असताना मी त्याचा धाव केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रश्नावस्तर स्थळ दिले. हे प्रभू परमेश्वरा, तुझी सेवा करण्यास आम्ही आतुर आहोत. आमच्या हातांना बळकटी दे. आमचे मन व विचार आपल्या हातात घे. आम्ही केवळ स्वतः करता स्वार्थापोटी कष्ट करावेत असे न होवो. आम्हास लागणाऱ्या गोष्टींचा पुरवठा तू तर आम्हा झोपेतही करू शकतोस. हे देवा, आम्ही तुझी सेवा जनसेवेत साकारावी अशी सद्बुद्धी आम्हास दे. हे परमेश्वरा, आमचे बसणे तू जाणतोस. तू माझे मनोगत समजतोस. माझ्या एकंदर माहिती तुला आहे. माझ्या हाताचे काम आमच्यासाठी विरुद्ध आमच्या हाताचे काम हे देवा, तुझे वचन व नियमशास्त्र मी शेवटपर्यंत धरून राहीन, त्याचे अहोरात्र मनन करीन. हे देवा, मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळेन. तू आपले नियम मला शिकव. तुझ्या विधीचा मार्ग मला समजावून दे. ते जाणतोस की देव प्रीती आहे आणि प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्माला आहे व देवाला ओळखतो. देवाने आपला एकुलता एक पुत्र जगात पाठविला आहे, ह्यासाठी की त्याच्याद्वारे आपण जीवन प्राप्त व्हावे. ह्यावरून देवाची एवढी प्रीती प्रगट झाली आहे. हे परमेश्वरा, त्या प्रीती आम्हाला दैनंदिन जीवनात व्यक्त करण्यात राहावी असा आशीर्वाद. हे देवा, आम्ही एकमेकावर प्रीती करावी असे होऊ दे. कारण आम्ही एकमेकावर प्रीती करत असलो तर देव आमच्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आमच्या ठाई पूर्णत्व पावते. हे देवा, तू आम्हा प्रत्येकाकरता विविध कर्तव्य नियुक्त केली आहेस. आम्हास जी कृपादाने तू देऊ केली आहेस त्याचा उपयोग आम्ही तुझ्या सेवेकरता करावा हीच तुझी इच्छा आहे. आज आम्हास आमची कर्तव्य नव्याने उमजू दे.
तुझी सेवा करण्याची प्रेरणा आमच्या अंतःकरणात स्फुरण पावू दे. देवा, जे काही आम्ही करून दे ते आम्ही कुरकुर न करता करावे अशी स्फूर्ती व मनात माज दे. हे देवा, या येणाऱ्या नववर्षात आमच्या सर्व दैनंदिन गरजांचा पुरवठा तू आपल्या ऐश्वर्ययुक्त भांडारातून कर. अन्न, वस्त्र, निवारा व आरोग्य या आमच्या मूलभूत गरजा केवळ तूच भागवू शकतोस हे सत्य आम्ही जाणतो. तू कृपाळू व प्रेमळ पिता आहेस. हे देवा, आपल्या बालकांना काहीही उणे पडू नये असा आशीर्वाद आम्हास दे. परमेश्वर माझ्या पक्षात आहे. इस्रायलाने अन्न मागितले, देवाने त्यास स्वर्गाचे अन्न दिले. देवदेवताच्या भाकर मानवले खाल्ली. आज आम्ही ते पिण्याची भाकर व पिण्याची पाणी देऊन तृप्त करू. आमेन. यावेळेला आपण पाळकीय प्रार्थना करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. त्यानंतर प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये मंडळी सहभागी होईल. आपण प्रार्थना करू. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, या गतवर्षाला यावेळेला आम्ही एक इतिहास म्हणून आमच्या आयुष्यात जमा करणार आहोत आणि नवीन वर्षाचं स्वागत नव आशेने करणार आहोत. जेव्हा आम्ही हे करीत आहोत तेव्हा आम्ही अत्यंत विश्वासाने जिवंत देवाची लेकरे म्हणून हे करणार आहोत. याचकरिता आज जो प्रत्येक गुडघा तुझ्यासमोर टेकला गेला आहे, जी प्रत्येक व्यक्ती तुझ्यासमोर नम्र झालेली आहे, त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांचं मार्गदर्शन कर, त्यांच्या मनाचा आत्म्याचा ताबा तू घे. आज प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या भारतवर्षाला आणि संपूर्ण जगाला तुझ्या दयासनासमोर उंचावतो. होय प्रभू, अत्यंत बिकट परिस्थितीतून आम्ही येथपर्यंत आलेलो आहोत, परंतु आमचे अश्रू बुदलीत भरून ठेवणारा तू देव आहेस. ज्या मानाने आम्हाला दुःखी केलंस त्याच्या कितीतरी अधिक पटीने आनंद देणारा तू प्रभू परमेश्वर आहेस. आणि म्हणून आम्ही आमचा भारत आणि जग तुझ्यासमोर उंचावत असतानाही विनंती करीत आहोत की विशेष प्रकारे महामारीतून मुक्तता आणि सुटका होऊ देत, सगळ्यांची होऊ देत. आणि प्रभू, एक अत्यंत आवेशाने पुढे जाणारं जग असावं, त्यामध्ये सुख शांती आहे, ज्या ठिकाणी अत्यंत विश्वासाने खंबीरपणे लोक पुढे जात आहेत, असं विश्व आम्हाला बहाल कर. आज आम्ही आमच्या मेथडिस्ट चर्च इन इंडियासाठी तुझ्याजवळ आभारी आहोत. आतापर्यंतच्या सर्व कारकिर्दीमध्ये प्रभू परमेश्वरा, तू आमच्या MCIच्या प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर राहिलेला आहेस, प्रत्येक सदस्याबरोबर राहिलेला आहेस. आम्ही तुझी सेवा करावी, तुझं नाव गाजवावं याकरिता तू आम्हाला तयार केलेलं आहेस. आणि जेव्हा आम्ही त्रैक्य देवावरती विश्वास ठेवून पुढे जातो आहोत, MCIला तू आशीर्वादित कर. आमचे बिशप्स, DSS, आमचे पाळकवर्ग, आमच्या मंडळ्या, आमचे ले प्रीचर्स, सर्वजण आम्ही प्रभू तुझ्यासमोर उंचावत आहोत. होय प्रभू परमेश्वरा, जे मिशनरीज आहेत मेथडिस्ट चर्च इन इंडियाचे महाराष्ट्रामध्ये आणि जे ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील मिशनरीज, प्रत्येकाच्या मुखातून तुझं वचन पेरलं जाऊ देत, त्यातून अनेक पटीचं फळ सर्वांना प्राप्त होऊ देत. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही आमची पाळकीय समिती, पाळकीय परिषद आणि सर्व मंडळीतील लोक यांना आज विशेष प्रकारे तुझ्या दयासनासमोर यासाठी उंचावत आहोत, कारण आम्हाला तू येशू ख्रिस्त आमचं डोकं, आमचं शिर म्हणून दिलेलं आहेस. आणि आम्ही तुझे अवयव आहोत, तुझ्या एकुलत्या एका पुत्राच्या शरीराचे आम्ही अवयव आहोत. अत्यंत एकजुटीने आणि आपल्या सर्व कलागुणांचा वापर करीत अत्यंत कौशल्याने आम्ही तुझी सेवा करावी, तुला गौरवावं, शुभवर्तमान पसरावं आणि त्यासाठी प्रत्येक योग्य गोष्ट आम्ही करावी असा आशीर्वाद आम्हाला तू दे. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करीत आहोत मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी. काही आजारी आहेत, काही कोविड वॉरियर्स आहेत, काही वार्धक्यामुळे गलितात्र झालेले आहेत,
परंतु प्रभू, जेव्हा तू आहेस त्यावेळेला शक्ती, सामर्थ्य आणि आरोग्य आहे. ज्या वेळेला तू शब्द बोलतोस, तू स्पर्श करतोस, प्रभू परमेश्वरा, लोक बरे होतात. आज प्रभू आम्ही प्रार्थना करीत आहोत ब्रदर अग्रवालसाठी. 5 तारखेला त्यांचं ऑपरेशन आहे. त्यांच्या प्रिय पत्नीने प्रार्थनेची विनंती केलेली आहे. हे छोटंसं ऑपरेशन आम्हाला वाटत असलं तरी प्रभू, कुटुंबियांसाठी, आम्हा सर्वांसाठी ते अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आणि प्रभू, असं होऊ दे की या परिवाराला तू आपलं सामर्थ्य पुरवावंस, आपलं समाधान द्यावंस आणि तुझ्या विश्वासामध्ये ते पुढे जात आहेत. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये 5 तारखेला सर्व चार्ज तुझ्या हातामध्ये असणार आहेस आणि तू स्वतः हे ऑपरेशन करणार आहेस. अशा विश्वासाने आम्ही ब्रदर अग्रवालला तुझ्या दयासनासमोर उंचावत आहोत. हे प्रभू परमेश्वरा, ब्रदर नंदकुमार त्रिभुवन त्याचप्रकारे ज्यांनी प्रार्थनेसाठी विनंत्या दिलेल्या आहेत, काही देऊ शकलेले नाहीत, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रभू, त्यांच्या मनातील इच्छा तू पूर्ण कर आणि त्यांना जे आवश्यक आहे ते दान त्यांना तू देऊ कर. हे प्रभू, जे या वर्षामध्ये नोकरीसाठी बाहेर पडणार आहेत त्यांच्या समवेत तू हो. शारीरिक आरोग्य, शक्ती, सामर्थ्य आणि मार्गदर्शन पुरव. आमच्या मंडळीचंच केवळ नव्हे तर जगभरातील प्रत्येक विश्वासणाऱ्याचं आध्यात्मिक जीवन यावेळेला आम्ही स्मरतो. होय प्रभू, आम्ही सगळं जग मिळवलं आणि आमचा आत्मा गमावला तर आम्हाला काय लाभ आहे? आम्हाला काही लाभ नाही. आणि म्हणूनच ह्या आत्म्याकरिता आम्हा सर्वांबरोबर तू हो. आणि प्रभू, आम्ही आध्यात्मिक उन्नतीकडे सतत झेपावत राहावं असं तू दयेने कृपेने होऊ देत. प्रभू परमेश्वर, आमचे सर्व ऑर्गनायझेशन्सनी तुझं गौरव केलेलं आहे. मागील आठवड्यामध्ये त्यांनी कार्यक्रम साजरे केलेले आहेत, सादर केलेले आहेत. लोक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. यातून प्रभू आमची आध्यात्मिक उन्नती, आमच्या बालकांपासून तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती साधली जात आहे असा आमचा दृढ विश्वास आहे. प्रभू परमेश्वरा, जसे आहोत तसे तुझ्या समोर येतो आहोत. आज प्रभू भोजनाकरिता आमचं मन तयार कर. तुझं वचन ऐकण्याकरिता आमचे कान उघड, समजणारं मन दे. आणि प्रभू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. ही प्रार्थना आम्ही धन्यतारक येशूच्या नावात केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेला 2 शास्त्रपाठ यांचं वाचन होणार आहे. जुना करार यामधून यशाया 60 1 ते 3 ही वचने आणि त्यानंतर 19 ते 22 ही वचने आपल्यासाठी मिसेस जयंती दीक्षित या वाचतील. त्यानंतर पत्रवाचन होणार आहे. पहिले योहान 1:1 ते 10 आणि मिसेस संगीता देठे WCS अध्यक्षा आपल्यासाठी हा शास्त्रपाठ वाचतील. यशायाचा 60वा अध्याय 1 ते 3 आणि 19 ते 22 हे वचन आपण वाचू. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निर्भळ काळोख राष्ट्रात झाकत आहे. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. यापुढे दिवस प्रकाश देण्यास तुला सूर्याची, चंद्रासाठी तुला चंद्राची गरज लागणार नाही. कारण परमेश्वर तुझ्या सार्वकालिक दीप होईल.
तुझा देव तुझे तेज होईल. तुझ्या सूर्याच्या यापुढे अस्त होणार नाही. तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. तुझे सर्व लोक धार्मिक होतील. ते भूमीचे वतन सर्व काळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील. ते माझ्या हातची कारागिरी होती. जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होते. जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वराचे हे योग्य समयी त्वरित घडवून आणेन. देव वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय 1 ते 10 वचन. पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यामध्ये प्रगट झालेले सार्वकालिक जीवन, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाचा शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले. ते तुम्हास कळविते. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हासाठी ह्यासाठी कळविते की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्यातही मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे. असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्या सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. आमेन. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करो. यावेळेला आपण स्तुती आराधना करणार आहोत. त्यानंतर शुभवर्तमान वाचन होईल. योहान 1:1 ते 9. आपण स्तुती आराधना करूया. Press the action button, then let go and start talking. Hello, mic check. Humming हो रहा है. Hello check. Say hello. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello check. Hello. Hello. Mic testing. Hello. Check. Hello check. Hello.
तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ।
यावेळेला शुभवर्तमान वाचन होणार आहे. योहानाने लिहिलेलं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 9 ही वचने. योहानाने लिहिलेले शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 9 वचने यावेळेला आपण ऐकणार आहोत. मंडळीत जर प्रभू कोणाला आज प्रेरणा करत आहे, प्रेरणा देत आहे की शुभवर्तमान तुमच्याकरवी वाचलं जावं, तर कृपा करून आपण पुढे यावं. योहान 1:1 ते 10. योहान 1:1 ते 10. योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय. योहान कृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 10. अच्छा, योहानकृत शुभवर्तमान पहिला अध्याय 1 ते 10 वचने आपण वाचूया. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याचपासून झाले नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला, त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, त्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास धरावा. तो हा प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आलेला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो, तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्यावर द्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखिले नाही. प्रभू परमेश्वर वाचलेले वचनच आशीर्वाद. यावेळेला मी सर्वप्रथम येणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा आपल्या मंडळीतील प्रत्येक व्यक्तीला, आज ऑनलाईन जे आपले सर्व आप्तेष्ट आहेत, प्रियजन आहेत, मित्रगण आहेत, जे सर्व आज ऑनलाईन आपल्या समवेत आहेत, त्याचप्रकारे अनेक विश्वासणारे देखील आपल्याबरोबर आज जोडले गेलेले आहेत. आज ऑनलाईन ते आपल्या समवेत आहेत. त्या प्रत्येकाकरिता मी शुभेच्छा देते आणि येणारं नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचं, समाधानाचं, आरोग्याचं, प्रगतीचं, उत्कर्षाचं जावो असं या प्रभूच्या मंदिरामधून आज ह्या शुभेच्छा आपणापर्यंत पोहोचवत आहे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान प्रभू परमेश्वरा, तुझं वचन आमच्या संगती बोलत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन बोलण्याकरिता, ऐकण्याकरिता, समजण्याकरिता दैन्याने कृपेने आम्हाला प्राप्त होऊ देत. हे प्रभू, ही रात्र ज्या वेळेला आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये आहोत, तेव्हा आम्ही उठ प्रकाशमान हो या विषयातून मनन करणार आहोत. विनंती आहे प्रभू परमेश्वरा, आम्हा प्रत्येकास समवेत तू हो. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. अंधारी रात्रीचं आपलं एक वेगळं असं सुंदर स्वरूप असतं. अंधारी रात्र म्हटल्यावर सगळंच काही भयानक असतं असं नव्हे, परंतु सुंदर चमकणारे तारे, चंद्र आणि कधीकधी एखाद्या पक्षाचा आवाज, तर हे अंधारी रात्रीचं आपलंच एक सुंदर रूप असतं. परंतु ज्या वेळेला निबिंड काळोख, आपण हा शब्द ऐकतो, निबिंड काळोख असतो आणि त्याचा अनुभव घेतलेले लोक हे मात्र आपल्याला आढळत नाहीत. कारण कदाचित ह्या नवपिढीला निबिंड काळोख म्हणजे काय हेच माहिती नाही आहे. आणि हा जो निबिंड काळोख आहे, आज देखील कधीकधी काही लोक ह्याचा अनुभव घेतात. 23 जून ते 10 जुलै 2018ला हा अनुभव एका ज्युनियर फुटबॉल टीमने घेतला. थायलंडमधील थॅम लुआंग नंगनॉन या गुहेत
13 मुलांची फुटबॉल टीम त्यांच्या कोच सकट पावसाच्या पाण्याने जी गुहा भरली होती त्या गुहेमध्ये ते अडकले. असं झालं की ते पर्यटन करायला गेले होते आणि त्यांना असं वाटलं की आता आपण गुहेत जाऊन आतमध्ये काय आहे पाहावं. ही गुहा एक फार वेगळ्या प्रकारची गुहा आहे आणि ह्या गुहेमध्ये कधी कधी लोक हरवतात. परंतु तरुण लेकरं ॲडव्हेंचर काहीतरी करायचं आहे आणि त्यांचे गुरु त्यांच्याबरोबर होतेच, त्यामुळे त्यांनी आतमध्ये जाण्याचा निश्चय केला. परंतु पाऊस आला. पावसामुळे काय झालं की या गुहेमध्ये पाणी भरून गेलं आणि हे लोक आतमध्ये जात राहिले. आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी थोडंसं पाण्याचे बबल्समध्ये ऑक्सिजन असल्यामुळे जिथे त्यांना बुडबुडे दिसले आणि जरासं उंच होतं अशा ठिकाणी जाऊन ते लेकरं बसली आणि त्या ठिकाणी मात्र पाणी, चिखल आणि काळोख अशा भयान वातावरणात ते होते. आणि त्यांचा शोध घेत ज्या वेळेला 2 जे पाण्यामध्ये बुडी मारणारे लोक आहेत जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचले त्यांना काहीच दिसत नव्हतं. परंतु त्यांच्या डोक्याला जे टॉर्च असतो त्यामध्ये त्यांना थोडासा आवाज वगैरे आला आणि त्यांनी कोण आहे, कुठे आहे, किती जण आहेत असं विचारलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही 13 जण आहोत. आणि ह्या दोघांना फार आनंद वाटला कारण सगळेच्या सगळे जिवंत. आणि ह्या काळोखामध्ये मग त्यांनी तो प्रकाश मारला. त्यावेळेला खूप दिवसांनी या लेकरांनी तो प्रकाश पाहिला. काळोख, अत्यंत भीषण काळोख, ज्या ठिकाणी एक प्रकारे त्यांना जीवनाची भीती होती, ज्या ठिकाणी त्यांना आता आपली सुटका होते की नाही होते अशी आशा आणि निराशा ह्या वातावरणात ते होते. परंतु त्यांची सुटका झाली आणि फार मोठ्या प्रमाणावर जगातल्या लोकांनी हे विटनेस केलं की कशा प्रकारे त्यांची सुटका झाली. उंच झाडे असलेल्या जंगलात अशा काळोखाचा अनुभव काही जंगलप्रेमी लोकांनी घेतलेला आहे. समुद्राच्या तळाशीही पाण्यामध्ये सूर्यप्रकाश विखुरला जातो, मॉलिक्युल्स विखरले जातात आणि त्यामुळे समुद्राच्या तळाशीही निबिंड काळोख असतो. मानवाला मात्र सूर्यप्रकाशाची आणि प्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते आणि ही आवश्यकता आरोग्याच्या दृष्टीने असते, एक प्रकारची आशा आणि एक प्रकारे आपल्याला समोर जगामध्ये चालत असताना जे काही सामर्थ्य हवं आहे ते जणू काही त्यांना या प्रकाशातून प्राप्त होत असतं. आणि अंधार हा प्रत्येकालाच आवडतो असा काही भाग नाही आहे. कधी कधी फार भयानक अनुभव देखील अंधकाराचे लोकांना आलेले आहेत. आम्हाला पवित्र शास्त्रातील एक अंधार व एक रात्र याबद्दल थोडक्यात मी प्रथमतः सांगते. निर्गमनाचा 10वा अध्याय 21वे वचन यामध्ये आम्ही असं पाहतो की निबिड अंधकाराची पीडा आली होती मिस्री लोकांवरती. आणि 21व्या वचनात 10:21 असं लिहिलेलं आहे, मग परमेश्वराने मोशेला सांगितले, आकाशाकडे आपला हात उगार म्हणजे मिस्र देशावर अंधकार पडेल इतका की तो हाताला लागेल. आणि 3 दिवस सर्व मिस्र देशभर निबिड अंधकार पसरला. देवाने पाठवलेली पीडा. आणि ही जी पीडा आहे या पीडेला अर्थ यासाठी आहे कारण मिस्री लोक हे सूर्याला देव मानत असत. सूर्य हा त्यांचा देव होता. परंतु इस्रायल लोकांच्या वस्तीमध्ये मात्र प्रकाश होता कारण या सूर्याची निर्मिती करणारा देव त्यांचा देव होता. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रकाश आणि देव सूर्याची निर्मिती करणारा त्याने इस्रायल लोकांच्या सगळ्या वस्तीमध्ये उजेड ठेवला. देवाने निर्माण केलेला काळोख त्या ठिकाणी हाताला लागेल. आपण इमॅजिन करू शकतो का हाताला लागणारा काळोख म्हणजे किती भयंकर काळोख तो असेल. तिथं पीडा होती, देवाने पाठवलेली पीडा होती. आपण योहान शुभवर्तमान 13वा अध्याय 21वे वचन पाहतो. त्यामध्ये येशू आत्म्यात व्याकुळ झाला होता. हे शेवटचं प्रभुभोजन जे आहे ज्याच्यामध्ये आपण आज सहभागी होणार आहोत, होली कम्युनियन लास्ट सपर येशू ख्रिस्ताने जेव्हा दिलं त्यावेळेसची घटना आहे. योहान याबद्दल लिहितोय कारण तो प्रथम साक्षीदार होता. अगदी
जवळचा साक्षीदार तो होता. योहान 13:21 आपण असं पाहतो की येशू आत्म्यात विवळ झाला. तुम्हापैकी एक जण मला धरून देईल असं त्याने सांगितलं. मी जे काही करणार आहे त्यापेक्षा अधिक विचित्र घटना घडणार आहे जी माझ्यावरती येणार आहे हे येशूला माहिती होतं. आणि योहान 13:25 यामध्ये असं लिहिलेलं आहे की शिष्याने शिमोन पेत्राने पाहिलं की येशू असं म्हणतोय आणि येशूच्या उराशी योहान, ज्याचं शुभवर्तमानही आपण वाचलं आणि पत्र देखील ज्याचं आपण वाचलेलं आहे, तो त्यावेळेला तरुण मुलगा होता. योहान हा त्याच्या उराशी टेकून बसलेला होता. शिमोन पेत्राने त्याला इशारा केला, विचार येशू ख्रिस्ताला की कोण आहे. आणि मग त्याने विचारलं, प्रभूजी तू कोण? आणि मग असं झालं की येशूने खूण सांगितली आणि त्याने मग भाकर द्राक्षरसा बुचकळून योहानाच्या समक्ष आणि इतर शिष्यांच्या समक्ष यहुदा इस्करियोत याच्या मुखात भरवला तो घास. आणि मग असं लिहिलेलं आहे वचन 13:25 मग तो लागलाच बाहेर गेला. त्यावेळी रात्र होती. तो लागलीच बाहेर गेला आणि त्यावेळेला रात्र होती. त्याला रात्रीमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं, विश्वासघात करायचा होता. आणि मानवाने विश्वासघातासाठी निवडलेला हा रात्रीचा समय होता. प्रकाशमान होण्याचं आव्हान, ह्या जो देवाची आलेली पीडा आहे, प्रकाशमान होण्याचं आव्हान जे मनुष्याच्या मनामध्ये रात्री बाहेर जाऊन काहीतरी कारस्थान आणि देवाचा विश्वासघात करायचा, ही जी काही कुटील योजना आहे त्यापासून परावृत्त करण्यासाठी देवाने एक आव्हान पाठवलेलं आहे. उठ, प्रकाशमान हो. आपण जुन्या करारातून यशाया संदेष्टा याचा 60वा अध्याय वाचला. त्यातील पहिली 3 वचनं वाचली, त्यानंतर पुढील काही वचनं आपण वाचलेली आहेत. यामध्ये ज्यावेळेला आपण उठ प्रकाशमान हो हे वचन वाचतो त्यावेळेला काही गोष्टी आम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रकाशमान होणे हे कोणीतरी म्हटलं टॉर्च मारला आपल्यावरती आणि आपण प्रकाशमान झालो असं तर होत नाही. सूर्य उगवला, सगळीकडे प्रकाशाची किरणे आली, आपण प्रकाशमान झालो असं तर होत नाही. प्रकाशमान होणे ही एक प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच यशाया संदेष्टाने इस्रायल लोकांना त्यांना स्त्रीलिंगी स्त्रीलिंगातून त्याला हे यरूशलेमे तू असं कर असं स्त्री म्हणून संबोधित करून, म्हणजे देवाचे निवडलेले लोक असं संबोधित करून आम्ही असं पाहतो की यशाया 51 1 ते 2 या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्यावेळेला इस्रायलाची काय परिस्थिती होती. इस्रायल हे वनवासातून किंवा गुलामगिरीतून अत्यंत वाईट अनुभव घेतलेले असे लोक होते. आणि मग त्यांना देखील उठ प्रकाशमान हो ही प्रक्रिया करण्यासाठी देवाने आपल्या संदेष्टाच्या द्वारे जणू काही आव्हान केलं. उठ म्हणजे काय? स्वतः आम्हाला उठायचं आहे. उठवणे आणि उठ किंवा उठणे यामध्ये फरक आहे ना. उठ, मला स्वतःला उठून उभं राहायचं आहे, त्याच्यासाठी मला माझं आत्मबळ वापरायचं आहे. उठ, तुझी हिंमत कर, तू प्रकाशमान हो. निश्चय, आज नाही उद्या नाही परवा प्रकाशमान हो, त्यात काय, परंतु उठ, आजच निश्चय केला पाहिजे. असं म्हणतात, जो कोणी उद्या मी हे करील असं म्हणतो किंवा म्हणते ती व्यक्ती ती गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करीत असते आणि कदापि ती गोष्ट करत नाही. आणि म्हणूनच मनोबलाबरोबर निश्चय, उठण्याचा निश्चय अत्यंत आवश्यक आहे. उठ प्रकाशमान हो, पण त्यासाठी निश्चय कर. आणि हा निश्चय जर केला तर मग मात्र पाऊलं उचलणं देखील पुढे आहेच. केवळ उठून उभं राहायचं आणि मग काहीच करायचं नाही असं होत नाही. निश्चय करायचा, मनोबल वाढवायचं,
आणि पावलं उचलायची. आम्हाला जर आम्ही ज्या वेळेला ही प्रक्रिया पाहतो, प्रकाशमान होण्याची ही जी प्रक्रिया आहे, त्याबद्दल आपल्याला योहानाने जे पत्र लिहिलेलं आहे त्याकडे वळावं लागेल. योहानाचं पहिले पत्र, याचा पहिला अध्याय, यामध्ये ही प्रक्रिया दिलेली आहे. अगदी सोप्या शब्दामध्ये मांडलेली, पण करावयास अत्यंत कठीण अशी प्रक्रिया सांगितलेली आहे. उठ प्रकाशमान हो, हे जेव्हा मी ऐकतो त्यावेळेला प्रकाशमान होण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट आहे आपली पापे पदरी घ्या. आणि हेच ते पाऊल उचलणे होय, हेच ते निश्चय करणे होय, हेच ते आपलं मनोबल साठवणं होय. प्रियानो, आपली स्वतःची पापं आपल्याला कधी कधी दिसत नाहीत. आम्ही रॅशनलायझेशन करीत असतो, आम्ही त्यासाठी कारणे देत असतो. परंतु जर आपण योहानाचं पहिलं पत्र, जो योहान येशूच्या उराशी टेकलेला होता, ज्याने स्वतः पाहिलं की यहुदा इस्करियोत रात्री बाहेर गेला, येशू ख्रिस्ताला जो प्रकाश आहे, ज्याने सांगितलं होतं मी जगाचा प्रकाश आहे, त्याला त्याने सोडलं आणि तो बाहेर गेला. त्यावेळेला रात्र होती. आणि आम्ही असं पाहतो की या ठिकाणी योहान जो येशूच्या उराशी होता, तो आम्हाला काही गोष्टी सांगत आहे. सर्वात प्रथम तो हे सांगतो आहे की मी जे काही सांगतो आहे ते स्व अनुभवाने सांगतो आहे, मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आणि त्यासाठीच तो शब्द जे वापरतो आहे ते अत्यंत महत्त्वाचे असे शब्द वापरतो आहे. योहान म्हणतो आहे जे आम्ही ऐकले. पहिले पत्र, पहिला अध्याय, पहिलं वचन, जे प्रारंभापासून होते, देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा. पण दिसलं कोण? मानवी डोळ्यांना दिसलं कोण? तर फक्त येशू ख्रिस्त. आणि असं लिहिलेलं आहे की जो येशू ख्रिस्त प्रारंभापासून होता, उत्पत्ती 1:1, त्यालाच जे आम्ही ऐकले. ऐकणारे कान, मी होतो, मी प्रथम साक्षीदार आहे, मला माहिती आहे, मी ऐकलं. कोणाला ऐकलं? जो शब्द देही झाला त्याला मी ऐकलं, जो शब्द प्रकाश त्याला मी ऐकलं, जो शब्द निर्मितीच्या वेळेला होता त्याला मी ऐकलं. ऐकणारे कान, जे आम्ही ऐकलं. अनेक वचन वापरत आहे योहान या ठिकाणी. आणि यावेळेला निश्चित असतो आपले इतर जे शिष्य साथीदार होते त्यांच्याबद्दल बोलतो आहे, जे आम्ही ऐकलं. केवळ इतकंच नाही, परंतु या ठिकाणी तो डोळ्यांनी पाहिले असे शब्द वापरतो आहे आणि न्याहाळले हाही शब्द वापरतो आहे. योहान म्हणतो आहे, प्रियानो, आम्ही तर शब्द ऐकला, परंतु आम्ही स्वतः डोळ्यांनी देखील पाहिलं. त्या काळची पिढी ही खरोखर धन्य आहे, ज्यांनी या प्रकाशाला, या शब्दाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आणि पाहणं आणि न्याहाळणं फार वेगळं आहे. आम्ही जर पाहण्याचे नियम जे सायन्समध्ये दिलेले आहेत, जे आपल्या डोळ्यावरती देखील बरेच अवलंबून असतात आणि मग जे आपल्या स्मृतीमध्ये राहतात किंवा रजिस्टर होतात, त्याबद्दल जर तुम्ही थोडंसं वाचलं इंटरनेटवरून तर तुमच्या लक्षात येईल की अनेक गोष्टी ज्या आम्ही पाहतो त्यातील अर्ध्या अधिक गोष्टी आम्हाला दिसतच नसतात. आता या ठिकाणी जर मी कोणाला म्हटलं की तुमच्या घरामध्ये कोणती गोष्ट कुठे ठेवलेली आहे, किचनच्या गोष्टी गृहिणी सांगतील, परंतु अनेक लोकांना बऱ्याच गोष्टी आपण कुठे ठेवलेल्या आहेत हे कदाचित लक्षात राहणार नाही. आपण हाताने ठेवलं, डोळ्यांनी पाहिलं, परंतु त्या लक्षात राहत नाहीत. डोळ्यांनी पाहिलं म्हणजे या ठिकाणी जे अत्यंत काटेकोरपणे पाहिलं गेलं, अगदी त्याच्यामध्ये काहीही उणीव न होता पाहिलं गेलं. आणि आम्ही न्याहाळलं. न्याहाळणं ही एक फार सुंदर अशी प्रक्रिया आहे. कोण कोणाला न्याहाळतं? उगीच कोणीच कोणाला न्याहाळत बसत नाही. रस्त्यावरून जाणारे लोक आपण काही न्याहाळत नाही. एक आई आपल्या बालकाला न्याहाळून पाहत असते. एक पिता आपले मोठे होणारी लेकरं ज्या वेळेला काही डिग्री वगैरे घेऊन येतात किंवा अधिक घरामध्ये काही चांगलं होतं, सगळेजण आनंद करत असतात, त्यावेळेला त्यांचा आनंद न्याहाळून पाहत असतात. आम्ही स्त्रिया
एखादा पदार्थ आम्ही केला आणि आमचे प्रियजन आवडीने तो खात आहेत हे पाहतो, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे न्याहाळून पाहतो. यामध्ये वात्सल्य आहे, यामध्ये प्रीती आहे, यामध्ये उत्सुकता आहे, यामध्ये आता काय पुढे, हे काय म्हणणार आहेत, काय रिॲक्शन्स येणार आहेत, हे सगळं न्याहाळून पाहण्यामध्ये असतं. आणि हे जे न्याहाळून पाहणं आहे ते योहानाने येशूच्या बाबतीत केलं. आपला येशू जो प्रकाश आहे, प्रक्रियेमध्ये असताना काही गोष्टीबद्दल आम्हाला खात्री केली पाहिजे की ज्या वेळेला उठ प्रकाशमान हो यशया संदेशाचं वचन येतं आणि तिथून पुढे आम्ही योहानाकडे येतो, तर त्या योहानाने येशूला ऐकलं, येशूला पाहिलं, येशूला न्याहाळलं. इतकंच नाही, आपल्या हातांनी चाचपले, आपल्या हातांनी चाचपले. बापरे, येशूच्या इतक्या जवळ योहान हे म्हणू शकतो, कारण तो त्याच्या उराशी टेकला होता. आणि ह्या शिष्याने येशूने दर्शन दिलं. जरी थोमाने एकट्याने प्रश्न केला होता की तुझे हात दाखव, तुझी कूस दाखव, तरी बाकीचे शिष्यही ते तिथे होतेच. थोमाने तो पाहून विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्त म्हणाला, ज्यांनी न पाहता विश्वास ठेवला ते धन्य. चाचपून पाहणारे लोक, आम्ही चाचपून पाहिलं असंही तो म्हणतोय, म्हणजे पूर्ण खात्री करून घेतली. अविश्वास असा नाही, परंतु पूर्ण खात्री आम्ही करून घेतलेली आहे. डोळ्यांनी पाहणारे, न्याहाळणारे, ऐकणारे आणि चाचपून पाहणारे असे लोक यावेळेला म्हणत आहेत. योहान म्हणतो आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. जे जीवन प्रगट, ते जीवन, दुसरं वचन, ते जीवन प्रगट झाले ते आम्ही पाहिले, जीवन प्रगट झालेलं पाहिले व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, ते तुम्हास कळवितो. या ठिकाणी कळवितो या शब्दाला देखील अर्थ आहे, कारण या ठिकाणी जीव आणि ओठ वापरले जात आहेत. या ठिकाणी केवळ डोळे, कान आणि हात नव्हे, आता या ठिकाणी शब्द म्हणजेच आपले ओठ आणि आपली जीभ वापरली जात आहे. ते आम्ही कळवितो, जे आम्ही पाहिले. तिसरं वचन, जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हासाठी यासाठी कळवतो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. आम्ही सहभागिता तर आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा यासाठी आम्ही लिहितो. आणि मग 5वं वचन, तो संदेश हा आहे. आम्ही त्याच्यापासून एक संदेशही ऐकला. जे आम्ही ऐकलं असं जे वचन आहे पहिल्यांदी, त्या ठिकाणी 5व्या वचनामध्ये योहान म्हणतोय, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही घोषणा करीत आहे. आणि आम्ही ज्या वेळेला ह्या वचनांकडे पाहतो त्यावेळेला पुढची वचनं आम्हाला हेच सांगतात की तुम्हाला आता त्याच्याबरोबर केवळ सहभागिता नव्हे, एकमेकांबरोबर देखील सहभागितेची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपली पापे पदरात घ्या. वर्षाच्या शेवटी संपूर्ण वर्षभराचा कदाचित तुमच्याकडे आणि माझ्याकडे लेखाजोखा नाही आहे, परंतु ते सर्व लेखाजोखा प्रभू परमेश्वर स्वतःकडे असा आहे. तुम्ही प्रकाशासारखे होणार, कारण तुमची जर सहभागिता आहे तर तुम्ही प्रकाश होणार. सहभागितेमध्ये काय मिळतं? जर तो प्रकाश आहे, जर उदयप्रभा फाकत आहे, जर तो प्रकाश म्हणून येतो आहे, तर इस्रायलाला ज्या प्रकारे सांगितलं गेलं, यशायाने सांगितलं 51व्या अध्यायामध्ये की तू आपली मरगळ झटक, तू आपल्या अंगावरची धूळ झटक, तू नवीन वस्त्र परिधान कर, उत्तम वस्त्र परिधान कर. कशासाठी? कारण आता उदयप्रभा फाकणार आहे, तुझ्यावरती प्रकाश येणार आहे आणि ह्या प्रकाशाचा तू आता स्वीकार करणार आहेस. तू स्वतः प्रज्वलित होणार आहेस. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला आणि मला प्रकाशमय होण्याकरिता आव्हान करण्यात आलेलं आहे. तसंच ज्यावेळेला आम्ही मलाखी 4:2 वाचतो त्यामध्ये असं लिहिलं आहे की तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. आम्हाला आरोग्य हवं आहे, तुम्हाला आणि मला न्याय हवा आहे.
आणि त्याकरिता न्यायत्वाचा सूर्य आपला प्रकाश घेऊन उदयप्रभाव घेऊन येतो आहे. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे आणि जो प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे त्या प्रकाशाकडे आपली नजर लाव. जर आम्ही प्रकाश एकमेकांना सगळ्यांना सांगून सर्वजण प्रकाशित होतो तर तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा होतो. प्रजा म्हणजे काय की जिला राजा आहे आणि हा राजा आपला प्रिय येशू ख्रिस्त आहे, आपला देव आहे. एफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय यामधील 8वं वचन सांगतं, कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण तुम्ही आता प्रकाश आहात. प्रकाशाची फळं त्याच्या पुढच्या वचनामध्ये मेन्शन केलेली आहेत. पाहायला गेलं तर फक्त 3 आहेत. 3च फक्त प्रकाशाची फळं दिलेली आहेत. पवित्र आत्म्याची फळं आता मी विचारत नाही, ते आपल्याला सगळ्यांना पाठ आहेत. पवित्र आत्म्याची फळं आपल्याला सगळ्यांना पाठ आहेत. पण प्रकाशाची फळं, प्रकाशाची फक्त 3 फळं आहेत, ती देखील आपण पाठ करूया. सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व आणि सत्यता, ही 3 फळं आहेत प्रकाशाची. आणि ही जर प्रकाशाची 3 फळं माझ्याकडे आहेत तर मी प्रकाशाची प्रजा असून प्रकाशामध्ये चालणारी अशी प्रजा लोकांच्या समोर स्वतःला प्रस्तुत करणार आहे. आम्हाला आमचा प्रकाश दिसलेला आहे. तो प्रकाश तुम्हाला आणि मला आव्हान करतो आहे की उठ आणि प्रकाशमान हो, म्लानमुख राहू नको. उठ, प्रकाशमान हो, कारण सूर्याप्रमाणे तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रकाशणार आहे. तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा असे होणार आहोत. आणि अभिवचन जे सार्वकालिक आहे ते देखील आम्हाला यशाया 60 आणि 19 पासून पुढील वचनांमध्ये दिलेलं आहे. इस्रायल या ठिकाणी एक प्रजा म्हणून जणू काही प्रभू पाहतो आहे. एक नवं इस्रायल तुमच्याकडे आणि माझ्याकडे म्हणून पाहतो आहे. त्याची प्रजा म्हणून तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतो आहे. आणि यशाया संदेशाने जे लिहिलेलं आहे 60व्या वचनामध्ये 60व्या अध्यायामध्ये त्यातील 19वं वचन, यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची चांदण्याची तुला गरज, चांदण्यासाठी चंद्राची तुला गरज भासणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. या ठिकाणी दीप शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ आम्ही जरी चुकून रात्रीचे बाहेर पडलो, म्हणजे काही कुटील करण्यासाठी काही विचित्र विचार आमच्या मनामध्ये आलेले आहेत की ज्यामुळे प्रभू ते पाप म्हणून गणेल. जर ह्या विचाराने कोणी रात्रीच्या समयी बाहेर गेलेला आहे तर त्या रात्री देखील तो दीप होणार आहे. आणि तो दीप होईल, तो तुझा तेज होणार आहे आणि त्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. आम्हाला प्रकटीकरणामध्ये देवाची नगरी दिसते. त्या ठिकाणी मंदिर नाही, त्या ठिकाणी सूर्य नाही, कारण त्याच ठिकाणी सार्वकालिक दीप आमचा देव आहे. आमचा देव त्या ठिकाणी सदोदितचा प्रकाश देणारा असा राहणारा आहे. प्रियांनो, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. एक प्रजा म्हणून, एक नवं इस्रायल म्हणून. ज्या वेळेला आम्ही ही सकाळ पाहणार आहोत, 12 नंतर अनेक जण गजर करतील की 2021 मध्ये आम्ही प्रवेश करीत आहोत. आम्ही तर ह्या गजरामध्ये प्रवेश करणार आहोत की आम्ही प्रकाशमान होणार आहोत. आम्ही प्रकाशमान होत प्रकाशाच्या प्रजेसारखे चालणार आहोत. प्रकाशाची फळं दाखवत आम्ही चालणार आहोत. आणि चांगुलपणा, नीतिमत्व यामधून आम्हाला, सत्यता यामधून आम्हाला स्वतःला देवाची प्रजा, प्रकाशित प्रजा म्हणून लोकांचं देखील दीप व्हायचं आहे. आम्ही कसे चालणार आहोत, कधी आम्ही उठणार, कधी आम्ही मनोबल एकत्रित करणार, कधी आम्ही निश्चय करणार, कधी आम्ही उठणार. उठ, उठ, आता अधिक हलगर्जी नको, प्रकाशमान हो. हे व्हर्नन मेमोरियल मेथडिस्ट मराठी चर्च उठ, हे मेथडिस्ट चर्च इन इंडिया उठ, हे सर्व राष्ट्रांनो उठा, कारण तुम्हाला आता त्याच्या समोर यायचं आहे, त्या ध्वजाखाली यायचं आहे आणि त्याच्या परमेश्वर सार्वकालिक दीप जो होणार आहे त्याच्या प्रकाशात
चालायचं आहे. प्रभू करणार, निश्चित अर्थाने करणार. आणि जेव्हा तो हे करेल त्यावेळेला त्याचं राज्य अगदी समीप असेल आणि आमच्या अगदी जवळ असेल. आम्हाला नुसतं त्यांनी बोलवायचं उशीर, आम्ही आतमध्ये प्रवेश करणार. प्रभू परमेश्वर करो 2021 या वर्षामध्ये उठ प्रकाशमान हो आणि उठून प्रकाशमान हो आपण चालूया, प्रकाशाच्या प्रजेसारखे चालूया आणि प्रभूचं गौरव करूया. काय तुम्ही डोळ्यांनी पाहिले, न्याहाळले, कानांनी ऐकले, हातांनी चाचपले, ओठांनी काय तुम्ही गर्जना केली? जर तसं केलं आहे तर आम्ही प्रकाशाची प्रजा आहोत. पाप लपवून स्वतःला फसवू न देता फसवून घेणं अयोग्य आहे असं योहान सांगतो. आपण स्वतःला त्याच्यासमोर लीन करूया, प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की तू आमचा सार्वकालिक दीप आहेस, तू प्रकाश आहेस. आणि प्रभू जेव्हा आम्ही प्रकाशामध्ये चालतो त्यावेळेला प्रकाशाच्या प्रजेसारखे चालत आम्ही पुढे आणि पुढे जातो. आणि लोक म्हणतात, पहा ख्रिस्ती लोक पुढे चाललेले आहेत आणि त्यांचा दीप त्यांच्या समवेत आहे, त्यांचा प्रकाश त्यांच्या समवेत आहे. आणि प्रभू हे आम्ही आमच्या कृतीतून, आमच्या फळांमधून व्यक्त करावं असा आशीर्वाद तू आम्हाला दे. आज आमच्याशी बोललास बाप्पा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यतारक येशूच्या नावात आम्ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला जाहिराती होतील, त्यानंतर आपण दानार्पणावरचं गीत गाणार आहोत, उपासना संगीत 612. आणि दानार्पणावरती प्रार्थना झाल्यावर आपण प्रभुभजन सहभागितेमध्ये सहभागी होणार आहोत. परमेश्वराची स्तुती असो. साल 2020 सालच्या या आजच्या शेवटच्या दिवशी परमेश्वराच्या सानिध्यात, त्याच्या समक्षतेत लीन व नम्र अंतकरणाने नववर्षपूर्व ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक लहान थोर सभासदांचे, त्याचप्रमाणे मित्र, आप्तगण, शुभचिंतक अशा माझ्या सर्व प्रिय बंधू भगिनींचे प्रभूच्या मधुर नावात मी स्वागत करतो. आपणा सर्वांस हे नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. गेला संपूर्ण नाताळ सप्ताह विविध कार्यक्रमाद्वारे रोजच आपण सर्वजण ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी झालात व आपल्या कुटुंबासमवेत घरी बसून ख्रिस्त जन्माचा आनंद घेतलात. याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या या सहकार्याबद्दल खरोखरच आम्ही ऋणी आहोत. मंडळीच्या संदर्भात ज्या सूचना आहेत त्या पुढीलप्रमाणे आहेत. आजची दिनांक 31/12/2020ची नववर्षपूर्व आराधना अर्थात वॉच नाईट सर्व्हिस आपण पुनर्निर्धारित वेळेनुसार रात्री 8:30 ते 10 वाजेपर्यंत घेत आहोत. आजच्या आराधनेमध्ये प्रभुभोजन विधी होईल, तसेच महिला मंडळाद्वारे कॅन्डल लाईट सर्व्हिस देखील केली जाईल. या भक्तीचे आयोजक जे आहेत अर्थातच आपल्या मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड SP आहाळे, त्याचप्रमाणे सहाय्यक पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ आणि महिला मंडळाचे सदस्य असतील. उद्या दिनांक 1/1/2021 रोजी नववर्ष विशेष आराधना ठरलेल्या वेळी म्हणजे सकाळी 9 ते 10:30 या वेळेत ऑनलाईन घेतली जाईल. या आराधनेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण करणार आहोत आणि या आराधनेचे देखील आयोजक आहेत आपल्या मंडळीच्या पाळकबाई रेव्हरंड SP आहाळे व सहाय्यक पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ. दिनांक 3 जानेवारी 2020 रविवारची आराधना ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे सकाळी 10 ते 11 या वेळेत ऑनलाईन घेतली जाईल. या भक्तीमध्ये देखील प्रभुवचन विधी होईल आणि ही भक्ती देखील आपण लाईव्ह प्रक्षेपित करणार आहोत. भक्तीचे आयोजक अर्थातच रेव्हरंड SP आहाळे, त्याचप्रमाणे सहाय्यक पाळकसाहेब पास्टर स्वप्नील निर्मळ आहेत. आजच्या व उद्याच्या आराधनेमध्ये
पास्टरेट कमिटी अध्यक्षांच्या विनंतीनुसार आपल्या चर्च एरिया लीडर्सना आम्ही या भक्तीमध्ये आमंत्रित केलेलं आहे. उपस्थित सर्व एरिया लीडर्सचे मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपणास अशी विनंती आहे की भक्तीनंतर आपण आपापल्या एरियातील कुटुंबाचे कॅलेंडर सोबत घेऊन जावे व प्रत्येक कुटुंबाला ते वितरित करावे. मंडळीस नम्र विनंती आहे की कृपया आपण आपले मासिक दान, रविवारच्या व इतर विशेष आराधनेचे ऑफरिंग, त्याचप्रमाणे विशेष अनुदान ऑनलाईन भरलं तर फारच उत्तम. आणि जर ऑनलाईन शक्य नसल्यास आपल्या ऑफिसमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या वेळेत रोख रकमेद्वारे किंवा चेकद्वारे द्यावे व पास्टर स्वप्नील निर्मळ यांच्याकडून रीतसर त्याची पावती घ्यावी. धन्यवाद.
आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सेनाधीश देवा परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आणि स्तुती करतो. प्रभूजी, तू महान आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस, तू राजांचा राजा. परमेश्वरा, या समय मी प्रार्थना करतो, विशेष रीतीने धन्यवाद देतो तुझ्या नावाला या सुंदरशा वेळासाठी. प्रभूजी, आमच्या सर्वांचं तू एकत्र येणं केलंस पिता परमेश्वरा, आमची सभा तू आशीर्वादित केली, खरोखरच धन्यवाद देतो. प्रभूजी, प्रार्थना करतो या दानांसाठी. प्रभूजी, हे दान तू आशीर्वादित कर माझ्या राजा परमेश्वरा, आणि हे दान तुझ्या राज्यासाठी तू उपयोग करून घे म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो. प्रभू, ज्या हातांनी दिलंय त्या हातांना तू आशीर्वादित कर म्हणून अशी प्रार्थना विनंती करतो आणि प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावाने म्हणून तू ऐक. आमेन. आपण उभे असतानाच प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सहभागी होतो आहोत. संस्कार व विधी पुस्तक यामधनं पान क्रमांक 22. प्रभू भोजनावरचं कापड काढा पळस. नाही, तिथेच गुडघे टेकावं लागतं. आपण प्रभू समोर नम्र होऊया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्नकर्त्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्य व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो, त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर, दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर, आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतील अनुसरून आमच्या हातून वरतून घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. मंडळी कृपा करून खाली बसून घेईल. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. पुढील प्रार्थना सार आपण एकत्रित म्हणूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी, तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या मूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त याच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वर आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ह्याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला.
त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत तो करीत राहा, अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास्तव हे दयाळू पित्या, आम्ही तुला अतिनम्रतेने विनवतो की तू आमचे ऐक आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस, त्याचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे हे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे हे नव्या कराराचे माझे रक्त आहे, जितकेंदा तुम्ही यातले प्याल तितकेंदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन. ज्यांनी प्रभू भोजनाची भाकर आणि द्राक्षरस घरी तयार केलेला आहे त्यांना विनंती आहे की जेव्हा पाळक सांगतील तेव्हा कृपा करून आपण या पदार्थांचे सेवन करावे. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. पुढील प्रार्थना आपण एकत्रित म्हणूया. या स्तवदूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय तुझ्याबरोबर तुमचे गौरव नाम स्तुतो आणि थोर मानतो आणि तुम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 दिसल्या प्रभू देवा, आकाश व पृथ्वीच्या गौरवणारे बनले आहे. हे परात्पर तुला गौरव असो. आमेन. प्रभूचा मेज त्याच्या भक्तांसाठी सिद्ध आहे. प्रत्येक दृढीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनी, दृढीकरण झालेल्या सभासदांनी आणि प्रभूच्या भक्तांना यावेळेला पाचारण करण्यात येत आहे. कृपा करून मी सांगेल त्या अनुक्रमाने आपण यायचं आहे. आपापली भाकर आणि द्राक्षरस घेऊन आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि जेव्हा मी वाचेल आणि मी अनाऊन्स करेल त्यावेळेला आपण भाकरीचं सेवन कराल, त्यानंतर आपण द्राक्षरसाचं सेवन कराल. आपण अंतर ठेवून येणार आहोत. विनंती आहे, आपण अंतर ठेवून येणार आहोत. शेवटची ओळ जी आहे त्यांनी अंतर ठेवून कृपा करून पुढे यावे. शेवटचे 2 बेंच प्लीज. आणि आपापल्या जागी कृपा करून आपण हा कप घेऊन आपण उभं राहू शकता किंवा बसू शकता. इकडून जावं, म्हणजे आपल्याला इकडून प्लीज. त्यानंतरचे दोन बेंचेस कृपा करून या. ज्यांना प्रभुभोजन घ्यायची इच्छा आहे कृपया त्यांचं झाल्यावर त्याच्या पुढचे 2 बेंचेस येतील. अंतर ठेवून यावे.
इकडून जावे कृपया. त्यानंतरचे 2 बेंचेस. कृपया ज्यांना प्रभुविजन घ्यायचं आहे कृपा करून पुढे यावे. दादा बाळक साहेब रवींद्र या ना. अजून कोणी राहिला आहे का? त्यांनी एकेकाने यावे. यावेळेला मी वचन वाचत आहे जे भाकरी खाण्याच्या अगोदरचं आहे, जे सर्वांनी घरामध्ये सिद्ध केलेलं आहे त्यांच्यासाठी देखील मी वाचत आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थ ही घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या ओघाने पोषण करूया. भाकरीचे सेवन होईल. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. आमोस दादा पान क्रमांक 25 वरील प्रार्थना आपण पान क्रमांक 26 क्षमा करा पान क्रमांक 26 आपण हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या एकत्रित म्हणणार आहोत. त्यानंतर परमउंचामध्ये देवाला गौरव यासाठी मंडळी कृपा करून उभी राहील. नंतर हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करतो की तू आपल्या पितृतुल्य करुणेने आमचा हा स्तवनाचा व उपकार स्मरणाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य व मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेच्या योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनांमुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, येथल्या येथे आता आमचे योग्य पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा व देह तुझ्यासमोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवतो की ज्या आम्ही हे प्रभुभजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान करावयास योग्य नाही तरी आम्ही तुला आग्रहाने विनवतो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याकडून व त्यासहित पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. मंडळी कृपा करून उभी राहील.
आपण उभं राहूया. परम उंचामध्ये देवाला गौरव हे स्तोत्र एकत्रित मोठ्या आवाजात म्हणूया. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभू, एकुलत्या एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस. तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस. तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस. तूच एक प्रभू आहेस. तूच एक हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे. आपण आपली प्रभुभोजनानंतरची वैयक्तिक प्रार्थना जी आहे ती आपण करत राहावे. तोपर्यंत महिला मंडळ आपल्या कॅन्डल लाईट सर्व्हिससाठी सिद्ध होणार आहे आणि आपल्याला ह्या कॅन्डल लाईटमध्ये लीड करतील. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, गत वर्षात तू आम्हा सर्वांना सांभाळलंस, त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो व तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ह्या नवीन वर्षात पदार्पण करीत असताना आम्हा सर्वांचं सहाय्य कर व तुझ्या मार्गाने चालण्यास आम्हाला सुबुद्धी व ज्ञान दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या बेंचेसवर हा पेपर ठेवलेला आहे वचनांचा. आता पुढे एक एक महिला येऊन एक वचन वाचेल. त्यानंतर मंडळीने पुढचं वचन वाचायचं आहे. या नवीन वर्षात देवाचे भय धरा. येशूने म्हटले, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. मंडळी, परमेश्वर आमच्या जीवनाचा प्रकाश व आमचा मेंढपाळ आहे. आमेन. तुझे वचन माझ्या पावलांकरिता व माझ्या मार्गावर प्रकाश असे आहे. परमेश्वर आमच्या जीवनाचा प्रकाश व आमचा मेंढपाळ आहे. जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असतो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. मंडळी, परमेश्वर आमच्या जीवनाचा प्रकाश व आमचा मेंढपाळ आहे. उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. परमेश्वर आमच्या जीवनाचा प्रकाश व आमचा मेंढपाळ आहे. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या तेजासारखे चला. परमेश्वर आमच्या जीवनाचा प्रकाश व आमचा मेंढपाळ आहे. या नगरीत प्रवेश घेण्यासाठी परमेश्वराने आपले तेज व वचन आपल्या प्रिय पुत्राद्वारे आम्हासाठी पाठविले. त्याची साक्ष देण्यासाठी ही मेणबत्ती आम्ही आपल्या सर्वांच्या सहभागितेने प्रज्वलित करू आणि सर्वदा ह्या प्रीतीच्या तारणाऱ्या ख्रिस्ताच्या प्रकाशात राहू. मी आपल्या पाळकबाई रेव्हरंड सुलभा आहाळे मॅम यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन मेणबत्ती प्रज्वलित करावी आणि मेणबत्ती पेटवीत असताना आपण पुढचे गाणं गाऊन परमेश्वराचा जय जयकार करूया.
आला आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात यावेळेला आम्ही ही कॅन्डल प्रज्वलित करीत आहोत. संगीत प्रकाशात प्लीज पुढे या. अजून एक गीत आहे. शुभकामना हे गीत आपण ह्यावेळेस गाऊया. मॅम तुम्ही पण या. नो नो यू ऑल्सो कम. या या या. नाही नाही या मॅम. शुभकामना शुभकामना शुभको. एक मिनिट शुभ शुभकामना शुभकामना सबको शुभकामना. आज की शुभ घड़ी हैप्पी न्यू ईयर. आज की शुभ घड़ी हैप्पी न्यू ईयर न्यू ईयर न्यू ईयर.
माझ्यातर्फे मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. आणि ह्यावेळेस मी पाळक मॅमला विनंती करते की त्यांनी मंडळीस आशीर्वाद द्यावा आणि शेवटचं गीत गाऊन आपली भक्ती समाप्त होईल. थँक्यू. बहिणींनी अत्यंत थोड्या वेळामध्ये ही कॅन्डल लाईट सर्व्हिस आयोजित केली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि प्रभूच्या नावाला गौरव देते. ॲक्सिडेंट होत राहतील, आपण पुढे आणि पुढे चालत जाऊ, त्यापासून आपल्याला काही बाधा होणार नाही. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. आपण आशीर्वाद ग्रहण करूया. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव स्वभावाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकास समवेत ह्या नवीन वर्षामध्ये, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सदा सर्व काळ असो. आमेन.